तर जय श्रीराम मंडळी, पोट्ट्याचं सकाळी सकाळी ज्या प्रभातलं पार्सल आलं होतं, मग काय भाऊ बुरसं बारसं घेऊन गेलता ना भाऊ. पण मला मग कुठं पार्सल हातात पडलं होतं भाऊ. मग काय त्याच्या अगोदर आपण अनबॉक्सिंग करणं म्हणजे आपला रोल आहे डायरेक्ट, कारण की आपल्याशिवाय कोणी पहिला हात लावत नाही. त्याला बिन धाकधूक होती बरं का. डायरेक्ट इयरबड शिवाय डायरेक्ट काय भुसा भासा येतो काय. पण त्याचं नशीब भाऊ चांगलं, डायरेक्ट नुसते इयरबडच आले होते. आवाज तर चांगला होता, पण त्याचा एवढा आवाज होता तेवढा फक्त आपल्या फोनचा होता, कारण की त्याचे स्पीकर आणि आपल्या स्पीकर मध्ये लय फरक आहे. त्याच्यात काय भाऊ नेमकं लावलं होतं, त्याच्यातली पुरी चार्जिंग आटपून गेली होती. मग कुठे चार्जिंगला लावलं. मंगेश दादा म्हणे चाल तू दुकानावर बसू बसू बोर झाला असन, तुला आपलं शेत दाखवतो. मग काय भाऊ डायरेक्ट राजाला नमस्कार करून समोर निघालो होतो. मग कुठं आपला व्ह्यू एकदम भारी दिसायला लागला होता. तुम्ही म्हणसान बरं काय हायवे सोडून कुठं पांद्यानं पळू राहिला तू. या पांद्याने शेतकऱ्यासाठी डायरेक्ट हायवे, कारण की लोकांच्या बांधाऱ्यावर अजिबात जाऊ देत नाही भाऊ. ई पीक पाणी म्हणजे डायरेक्ट लय खतरनाक विषय बरं का. डायरेक्ट हरभरा पेरेल सांगितलं होतं आणि इथं येऊन बघितलं डायरेक्ट त्याच्यात ऊस उगेल. म्हणजे पा